राज्यात महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू असतानाच अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचं चित्र समोर येत आहे। सुमारे 70हून अधिक नगरसेवक मतदान न होताच थेट विजयी घोषित झालेत। कायदेशीरदृष्ट्या ही प्रक्रिया नियमात बसणारी असली तरी लोकशाहीच्या मूलभूत संकल्पनेलाच छेद देणारी नाही का, हा प्रश्न आज तीव्रतेने उपस्थित होतोय। ज्या प्रभागात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे त्या भागातील नागरिकांचं मत आज वाया जात आहे। मतदानाचा अधिकार हा संविधानानं दिलेला मुख्य अधिकार आहे, पण बिनविरोध निवडीमुळे नागरिक त्या अधिकारापासून वंचित राहत आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की त्या प्रभागातील नागरिकांना बिनविरोध निवडून आलेला नगरसेवक खरंच मान्य आहे का? नागरिकांचा कौल विचारण्याची गरजच नाही असा समज आता निर्माण होत आहे का? आज नोटा हा पर्याय मतदाराला कोणालाच मत नको असं सांगण्याचा अधिकार देतो, मात्र बिनविरोध निवडीत मतदान होत नसल्यामुळे नोटाचाही पर्याय आपोआप निष्प्रभ ठरतोय। म्हणजेच नागरिकांना विरोध नोंदवण्याची एकही संधी दिली जात नाही। यापुढे असा प्रश्न अधिक गंभीरपणे उभा राहतो, उद्या केवळ नावापुरते 10 उमेदवार उभे करायचे, नंतर राजकीय दबाव, सौदेबाजी किंवा समजूत काढून सर्वांनी अर्ज मागे घ्यायचे आणि एक उमेदवार बिनविरोध निवडून आणायचा, इतकीच लोकशाही उरणार आहे का? ही जर नवी परंपरा बनत असेल तर ती अत्यंत धोक्याची ठरेल, कारण यामध्ये नागरिकांचा सहभाग शून्यावर जातो। निवडणूक म्हणजे केवळ कागदी प्रक्रिया ठरते आणि सत्ताधाऱ्यांना निवडून न लढताच सत्ता मिळते। कायद्यानुसार रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 अंतर्गत एकच उमेदवार उरल्यास तो निर्विरोध घोषित केला जातो, हे खरं आहे। आज प्रश्न केवळ एका निवडणुकीचा नाही तर उद्या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचा आहे। मतदारांचा आवाज न ऐकता, मतपेटी न उघडता आणि मत नोंदवू न देता निवडणूक पूर्ण झाली तर ती लोकशाही कशी म्हणायची? आपलं राज्य, आपला देश आणि आपली लोकशाही योग्य दिशेने चालली आहे का, की मतदार फक्त आकड्यापुरते उरलेत? यावर तुमचं मत काय? प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत, रहा जागृत।